नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मॅथ चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत आपण बघितल्या गद्यांश आणि आपला हा पद्यांशाचा सेकंड व्हिडिओ आहे. सेकंड व्हिडिओमध्ये काय आहे, CTET 2026 भाषा हिंदी आणि पद्यांश क्रमांक 2 म्हणजे कवितेचा उत्तराचा क्रमांक 2 आज आपण या ठिकाणी घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आता CTETला फक्त थोडे दिवस उरलेले आहे, म्हणजे आपल्याकडे फक्त 1 महिना आहे आणि CTET 2026 जर कोणाला गणिताची बॅच लावायची असेल तर त्यांनी फास्ट ट्रॅक बॅच आमची सुरू झालेली आहे, ते घेणार आहे. रेकॉर्ड एक बॅच राहणार आहे, 5 जानेवारी पासून सुरू झालेली आहे. जर तुम्हाला ही बॅच लावायची असेल तर 7709119501 वर तुम्हाला 500 रुपयाची फोनपे करायची आहे आणि लगेच तुम्हाला ते रेकॉर्ड एक व्हिडिओ आमच्या स्टडी अप मॅथमध्ये ॲपमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे. तर मित्रांनो, आपण सुरू करू आहे. ही बघा, ही एक कविता काय आहे, निर्देश प्रश्न संख्या 1 या कवितेचे 5 प्रश्न आहे. कसे आहे, नीचे दी गई कविता को पंक्तियों को पढ़कर सबसे उचित विकल्प का चयन कीजिए. काय है कविता, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से, आजादी के लिए हमारी लंबी चली लड़ाई थी, लाखों लोगों ने प्राणों से कीमत बड़ी चुकाई थी, व्यापारी बनकर आए और छल से हम पर राज किया, हमको आपस में लड़वाने की नीति अपनाई, हमने अपना गौरव पाया अपने स्वाभिमान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से. मित्रांनो, हे स्वातंत्र्याच्या लढाईवर आणि इंग्रजांच्या आगमनावर किंवा त्यांच्या आक्रमणावर काय आहे कविता आहे. तर यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहे. कुठले 5 प्रश्न आहे की कविता में किस छल की बात, कोणता छल भारतीयांसोबत इंग्रजांनी केला, आणि यामध्ये काय आहे, छल म्हणजे छल कपट, धोकेबाजी, धोक्याने इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं, व्यापारी बनून आले आणि या ठिकाणी महाराजांसोबत छल कपट धोका केला आणि काय झालं की 4 ऑप्शन या ठिकाणी आहे. कुठले, व्यापारी बने हम गुलाम बनाने के, व्यापारी बन हमें गुलाम बनाने के, व्यापारी बन मिलावट करने के, व्यापारी बन पैसों का हेरफेर करने के, व्यापारी बनने की वेशभूषा धारण करने की. 4 ऑप्शन आपल्या ठिकाणी आहे. कुठले ऑप्शन आहे बघा, व्यापारी बन हमें गुलाम बनाने के, हे तीनही लागू होत नाही. पहिलं ऑप्शन या ठिकाणी लागू होते. आपण उत्तर बघू. काय उत्तर आहे की बरोबर आहे, व्यापारी बन हमें गुलाम बनाने के. काय आहे, व्यापारी बनून आले आणि आपल्याला काय केलं, त्यांनी गुलाम बनवलं, हे या कवितामधून आपल्याला माहिती पडते. दुसरा प्रश्न असा आहे कि नीति शब्द किस प्रत्यय का प्रयोग किया जा सकता है, किस प्रत्यय का प्रयोग किया जा सकता. आता या ठिकाणी नीती आहे, जर आपण प्रत्यय लावलं नीतीला तर याचा शब्द समजा आपण बघू, उत्तर बघून घेऊ. इक प्रत्यय लागते या ठिकाणी, नीतीला इक प्रत्यय लागते. जेव्हा इक प्रत्यय लागतो, कुठला इक आहे, ह्रस्व इक आहे, म्हणजे याचा शब्द बनतो नैतिक. याचा शब्द कोणता बनतो, नैतिक. कारण इक प्रत्यय लागल्यानंतर नीतीचा शब्द होतो नैतिकता, नैतिक हा शब्द या ठिकाणी मित्रांनो तयार होतो. कारण की जेव्हा एखाद्या शब्दाला प्रत्यय लागत असते तेव्हा त्या शब्दाचा अर्थ बदलत असतो. मूळचा अर्थ त्याचा शब्दाचा अलग असतो आणि त्याचा प्रत्यय लागल्यानंतर जेव्हा प्रत्यय लागतो, जेव्हा तो शब्द पूर्ण होतो तेव्हा त्याचा शब्दाचा अर्थ बदलत असतो. नैतिक. चला मित्रांनो, तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न या ठिकाणी विग्रह आहे, संधी विग्रह आहे. बघा काय आहे, स्वाभिमान का संधी विच्छेद है. आता स्वाभिमान, आता या ठिकाणी काय आहे, उत्तर पाहून घेऊ पहिल्या आधी आपण. काय उत्तर आहे, स्वाभिमान. ही आहे दीर्घ संधी. ही कोणती आहे, दीर्घ संधी. आता दीर्घ संधी कशी आहे बघा, तर स्वाभिमान का संधी विच्छेद कसा होईल. आता हे आहे अभिमान हा शब्द आहे तो, आणि यामध्ये काय केला आहे, स्व. आता या ठिकाणी काय आहे बघा, दीर्घ रस्व हा दीर्घ होतो, ठीक आहे, रस्व या ठिकाणी दीर्घ होतो. तर स्व मध्ये काय आहे, अ लपलेला आहे. स्व मध्ये काय आहे, अ लपलेला आहे. हा याचा जर आपण विग्रह केला तर हा स हलंत प्लस व हलंत आणि प्लस अ बरोबर होतो हा स्व. काय होतो,
स हलंत्य व हलंत्य आणि अ या व्यंजन आणि स्वर, अंक आणि स्वर यामध्ये काय झाली ही संधी आहे. आता स्व आला या ठिकाणी, मग स्व मध्ये काय लपलेला आहे, अ लपलेला आहे. मग अभिमान, अभिमानाचा हा अ हा काय आहे, स्वर आहे. स्वर ही दीर्घ संधीचं उदाहरण आहे. जेव्हा दोन्ही स्वर लागून येतो तेव्हा आ या ठिकाणी आ होतो, आ. त्यामुळे काय होतं मित्रांनो की स्व अधिक अभिमानचा सरळ सरळ अर्थ काय होतो, स्वाभिमान. स्वाभिमान. बघा या ठिकाणी काय होतो, स्वाभिमान होतो. म्हणजे याचा उत्तर काय आहे, स्वाभिमान का संधि विच्छेद अगर हम देखा जाए तो क्या मिलता है, स्व अधिक अभिमान हा दीर्घ संधि आहे, यामध्ये अ आहे आणि हा अ आहे, बरोबर होतो आ. तर याचा अर्थ होतो स्वाभिमान. स्वाभिमान. अशा पद्धतीने हा तिसरा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी आहे मित्रांनो. चौथा प्रश्न बघू आपण काय आहे, पंक्तीच्या आधारित आहे, कवितेच्या पंक्तीच्या आधारित हा चौथा प्रश्न आहे. देश को स्वतंत्रता प्राप्त करने में एक लंबा समय लगा था, वह भाव कविता के किस अंश में प्रतिबिंबित होता है. खूप 200 वर्षाचा काळ लागला. जेव्हा जेव्हा तिसऱ्या युद्धानंतर जेव्हा इंग्रजी सत्तेची स्थापना झाली भारतामध्ये, त्याच्यानंतर त्या इंग्रजी सत्तेची स्थापना झाल्यानंतर त्याच्यानंतर भारत हा जेव्हा गुलाम झाला आणि त्याच्यानंतर मुघलाचं जे राज्य होतं मुघल हे समाप्त आलं पूर्णच्या पूर्ण. शेवटला बादशाह बहादूरशाह जफर हा मुघलाचा शेवटला बादशाह होता, शेवटला सम्राट होता. हे जेव्हा संपुष्टात आलं तेव्हा इंग्रजांची खरी सत्ता सुरू झाली आणि तो लागला आपला 200 वर्षाचा काळ आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी आपल्याला लागलेला आहे. तर काय म्हणतो यामध्ये, देश को स्वतंत्रता प्राप्त करने में एक लंबा समय लगा था, यह भाव कविता के किस अंश में आता है. तर बघा पहिला ऑप्शन हे आहे का, वीर शहीदों के बलिदान से किम्मत बड़ी चुकाई थी, गौरव पाया अपने स्वाभिमान से, लंबी चली लढाई थी. तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे, लंबी चली लढाई थी. काय उत्तर आहे, कारण की खूप मोठा काळ लागला स्वातंत्र्यासाठी, त्यामुळे कवितेच्या उतार्यावरून काय लक्षात येते आपल्याला की लंबी चली लढाई थी. आपला पाचवा प्रश्न या ठिकाणी, पाचवा प्रश्न आहे, देश की स्वतंत्रता के लिए चार ऑप्शन आपल्या ठिकाणी आहे. काय आहे, शस्त्रों का निर्माण किया गया, अपने जीवन की आहुति दी, वीरों की भरती की जाई, बहुत सारा धन दिया. तर मित्रांनो शस्त्रों का निर्माण हे येत नाही, अपने जीवन की आहुति दे दी है. अपने वीरों ने म्हणजे आपल्या देशातील क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. वीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, या वीर सुभाषचंद्र बोस, असे खूप सारे वीर आहे या ठिकाणी. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, तर अपने जीवन की आहुति दी. याचं जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर मित्रांनो आहे. सहावा प्रश्न, शेवटला प्रश्न काय आहे, आजादी मिलने का श्रेय किसे दिया जाता है. आजादी मिलने का श्रेय किसे दिया जाता है. वीरों के बलिदान को दिया जाता है. आजादी मिलने का श्रेय किसे दिया जाता है, वीरों के बलिदान को दिया जाता है. वीरों की कूटनीति को नाही, अजिबातच नाही, कूटनीति कोणच नाही केली. वीरों के शस्त्र को नाही, आपल्याकडे जेव्हा तेव्हा शस्त्रच नव्हते. ठीक आहे. त्याच्यानंतर वीरों के बलिदान को ही दिया जाता है, म्हणजे आपल्या क्रांतिकारांच्या बलिदानाला आजादीचं श्रेय दिल्या जाते, व्यापाराला पण दिल्या जात नाही. तर मित्रांनो ह्या पद्धतीनं आपलं पद्यांशी या ठिकाणी होता. लेट्स क्रॅक सीटीईटी. जर तुम्हाला सीटीईटी क्रॅक करायची असेल तर स्टडी मॅथ चॅनलची व्हिडिओ तुम्ही लगातार पाहत चला. आणि जर तुम्हाला सांगतो आहे सीटीईटी फेब्रुवारी 2026 ही स्पेशल गणिताची फास्ट ट्रॅक बॅच सुरू झालेली आहे. सावंत सर हे घेणार आहे. 5 जानेवारी पासून सुरू झालेली आहे. तर 500 रुपये याची फक्त फीज आहे आणि यामध्ये इन्क्लूड आहे टेस्ट सिरीज पण. टेस्ट सिरीज यामध्ये टेस्ट सिरीज पण इन्क्लूड आहे. ज्यांना ही बॅच लावायची असेल तर 7701119551 या नंबरवर तुम्ही 500 रुपये फोन पे करा आणि लगेच तुम्हाला आमचं स्टडी अप हे ॲप आहे प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड केल्या जाईल मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपला या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या थँक्यू, धन्यवाद.